शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी शेतकरी पुत्र, शेतकरी मित्र म्हणवणाऱ्या रविराज साबळे यांच्या टीम गब्बर पेजवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे। या व्हिडिओमध्ये 1 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्यानंतर 200 पेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या आश्रमशाळेला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे। माझी एक विनंती आहे तुम्हाला, जेवढे सगळे मला बघत होते 25 लाखाच्या वर लोक, त्या सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे का? 1 मिलियन झाल्यानंतर 200 पेक्षा जास्त विद्यार्थी असणाऱ्या आश्रमशाळेला भेट देणार आहे। तुमच्या एका फॉलोने जर 200 नाही, 2000 नाही, 2 लाख विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येत असेल तर ते तुम्हाला करायला काहीच हरकत नसायला पाहिजे। 1 मिलियन लवकर करा। 200 पेक्षा जास्त अनाथ आश्रमात शिकणाऱ्या लेकरांच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं काम तुमचा रविराज करेल। रविराज साबळे यांचे 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले पेज विविध वादग्रस्त, टीकात्मक आणि सार्वजनिक घटनांवर आवाज उठवणारे पेज अचानक बंद पडले आहे। त्यात आता केलेल्या या अशा नवीन आवाहनामुळे काही प्रश्नही सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे। जर 1 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले नाहीत तर कोणत्याही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भेट देण्याचा विचार होणार नाही का? समाजातील वंचित, अनाथ किंवा गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे कार्य हे फॉलोअर्सच्या आकड्यावर अवलंबून असावे का? सेवा, मदत आणि सामाजिक बांधिलकी यासाठी रविराज साबळे यांची ही अट योग्य मानली जाऊ शकते का? स्वतःला शेतकऱ्यांचा मित्र, पुत्र आणि जनतेचा आवाज बुलंद करणारा म्हणून सादर करणाऱ्या व्यक्तीने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी लहान विद्यार्थ्यांचा आधार घेऊन भोड्या भाबड्या जनतेला भावनिक आवाहन करणे कितपत उचित आहे, हाही प्रश्न उपस्थित होत आहे। समाजसेवेचा संदेश देताना त्यामागे फॉलोअर्स वाढवण्याचा उद्देश तर नाही ना? आणि आपल्या आवाज संघर्षाचा आणि वस्तुनिष्ठ असेल तर फॉलोअर्स 1 मिलियन पेक्षाही जास्तीचे आपोआपच येतील, त्याला अशा केविलवाण्या असल्याची गरजच काय, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागली आहे। अनाथ, आदिवासी किंवा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भेटणे हा निश्चितच स्वागतार्ह उपक्रम ठरू शकतो, मात्र त्यासाठी 1 मिलियन फॉलोअर्स अशी अट जोडणे आणि त्या अनेकांच्या भुया उंचवणारे ठरत आहे। समाजकारण आणि सोशल मीडिया मार्केटिंग यामधील सीमारेषा नेमकी कुठे जात आहे, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। दरम्यान समर्थकांच्या मते हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले आव्हान आहे, तर टीकाकारांच्या मते निरागस विद्यार्थ्यांच्या भावनांचा वापर करून फॉलोअर्स मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे या व्हिडिओ मागील उद्देश काय याबाबत आता विविध स्तरातून प्रश्न उपस्थित होत आहे। माझी एक विनंती आहे तुम्हाला, जेवढे सगळे मला बघत होते 25 लाखाच्या वर लोक, त्या सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे का? 1 मिलियन झाल्यानंतर 200 पेक्षा जास्त विद्यार्थी असणाऱ्या आश्रमशाळेला भेट देणार आहे। तुमच्या एका फॉलोने जर 200 नाही, 2000 नाही, 2 लाख विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येत असेल तर ते तुम्हाला करायला काहीच हरकत नसायला पाहिजे। 1 मिलियन लवकर करा। 200 पेक्षा जास्त अनाथ आश्रमात शिकणाऱ्या लेकरांच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं काम तुमचा रविराज करेल। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।